प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बारामती तालुक्यातील जळोची येथील श्री सावता माळी तरुण मंडळ कावड पथकाने आपला शिंगणापूरचा पायी कावड प्रवास मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पूर्ण केला। श्रद्धेची ही परंपरा जपत शेकडो तरुणांनी शिंगणापूरहून पवित्र जल आणून जळोची परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले। शिंगणापूरहून पायी चालत आलेल्या या कावडीचे जळोची गावात आगमन होताच ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले। ही कावड केवळ एक प्रवास नसून जळोचीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानली जाते। शिंगणापूरहून परतल्यानंतर या कावडीने गावातील प्रमुख मंदिरांना भेट दिली। यामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, श्री सावता माळी मंदिर, महाकालेश्वर मंदिर आणि दत्त मंदिर यांचा समावेश होता। श्री सावता माळी तरुण मंडळाच्या वतीने ही परंपरा अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे। कडक शिस्त, मुखात हरिनामाचा गजर आणि खांद्यावर कावड घेऊन तरुण हा प्रवास पूर्ण करतात। यात्रेच्या सांगताप्रसंगी सर्व मंदिरांना कावड भेट देण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जळोची गावातील वातावरण यामुळे पूर्णपणे भक्तिमय झाले असून तरुणांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। कधी झालेलं नाही, त्यामुळे आम्हाला शंभू महादेवाचा खूप मोठ्या पद्धतीने आशीर्वाद आहे। त्यामुळे आमचं काहीही आम्हाला शंभू महादेव आम्हाला होऊ देत नाही। ह्या वर्षी तुम्हाला पाऊस झाला त्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतं? जसं मी सिंगापूरला जातो तसं काही वर्ष आम्ही जात असतो, पण यावर्षी असं काही पाऊस कधी झाला नाही। पहिल्यांदाच कावडीचा म्हणजे पाऊस झालेला आहे। काय झाले, लोकांचे खूप हे झाले, नुकसान झाले तिथं। ते अतिशय जत्रा छान पद्धतीने भरत असते तिथं। त्यामध्ये काही लोकांचे असं तेलबुत्याची कावड जी चढते 6-7च्या दरम्यान, तिला काही ह्या निसर्गामुळं ते 9:30 वाजता वर चढले मुंगी घाटाने। त्यामुळं पावसामुळे निसर्गाच्या पुढं काय करता येत नाही। शंभू महादेवाचाच हा आशीर्वाद होता, त्यामुळं काय हे नाही। आता हितनं जी नेणार कुठपर्यंत नेणार? हे आत्ताची कावड आपली जाणार आहे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर आणि आपले सावतामाळी मंदिर आणि इथं आपले कावळबाईचे मंदिर आणि काळेश्वर मंदिरापाशी धार घालून कावड आपल्या मारुती मंदिरापासून गणपती मंदिर आणि आपलं मानेभावांच्या इथं दत्त मंदिर आणि मानेभावांच्या इथं छान महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। ही जे सगळे जे मुलं जी येते ती त्यांचं तुम्हाला काय? ही जी मुलं आहेत यांना खूप पद्धतीने आवड आहे। सगळ्यांना जो पण मी विनंती करतो की ह्या पद्धतीने आमचे श्रीरंग जमदडे असतील, नवनाथ जमदडे असतील, आजी जमदडे असतील, भैया फरांदे असतील, बापू फेटर असतील, आमचे विष्णू जमदडे असतील आणि ताते असतील, ह्या आणि ताते नव्हते बरेच सहकार्य लोकांचं राहतं कावडीला। लहान मुलांनाही मदत होत असते आणि अन्नदानही खूप होत असते। ओके, ही प्रथा आम्हाला पण आठवत नाही। ही परंपरा चालूच आहे आणि असंच पुढे चालू राहील। यात काय व्यक्ती कोणाचा काय येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्या मंडळाचा आभार आहे। इथून पुढे असं सहकार्य राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे। तुम्ही मुंगी घाटातली जी कावडची वरती चढवता ते तुम्हाला मुंगी घाटाचं कसं आहे, आपले ते सगळे खांदेकरी हे सगळे त्यांचा आभार मानतो। कारण कसे अनुभवामुळे काहीच विषय नसतो, अनुभव पाहिजे। अनुभव असल्याशिवाय काहीच होत नाही। त्याच्या मताने एक मताने कावडवर गेली, त्याच्यामुळे आनंद झाला सगळ्याला। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।